श्री स्वामी समर्थ. भरपूर लोकांचे प्रश्न असतात की घरात जर स्त्री गर्भवती असेल तर आपण गणपती बाप्पा विसर्जन करू शकतो का? तर हो, कारण गणपती बाप्पा हे आपल्याकडे 10 दिवसाचे पाहुणे असतात किंवा 1.5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस असे रीतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे आपल्या घरात गणपती बाप्पा आलेले असतात. तर गणपती बाप्पा हे ज्यांच्या घरी 10 दिवसाचे असेल किंवा 7 दिवसाचे असेल तर त्यांनी त्यांच्या रीतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे 10 दिवसात किंवा 7 दिवसात त्यांचं विसर्जन करावे. कारण असं कोणत्याही पुस्तकात किंवा शास्त्रात लिहिलेलं नाही की घरात गर्भवती स्त्री असेल तर गणपती बाप्पांचे विसर्जन करता येत नाही. आणि काहींचे जर तुम्हाला इच्छेप्रमाणे जर वर्षभर गणपती बाप्पा घरात ठेवायचे असतील तर त्यांची तेवढ्या शुद्धतेने व एकदम शुद्ध मनाने त्यांची रोज पूजा अर्चा करता आली पाहिजे किंवा आरती वगैरे करता आली पाहिजे. हे आपल्याला घरात शक्य नसतं, कारण काही घरात जर 2 किंवा 3 स्त्रिया असतील त्यांचा मानसिक धर्म येतो किंवा काही अडीअडचणी आल्या तर त्यांची त्या गणपती बाप्पांची तेवढी आपल्याला पूजा अर्चा व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे त्या एक प्रकारे त्यांचा गणपती बाप्पांचं आपल्याकडून कोणत्याही प्रकारची पूजा हे करता येत नाही. त्यामुळे वर्षभर आपल्याला घरात गणपती ठेवणे हे शक्य नसतं. त्यामुळे जर तुमच्या घरात जर गर्भवती स्त्री असेल तर तुम्ही निश्चितच तुमच्या घरात याआधी जी परंपरा चालत आली आहे 1.5 दिवस, 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस, ज्याप्रमाणे तुमच्याकडं तुम्ही गणपती विसर्जन ज्या दिवशी करता त्याच दिवशी तुम्ही ह्याही वर्षी तुमचा गणपती विसर्जन करू शकता. यात कोणतीही शंका नाही. कारण आपण जेव्हा प्रेग्नेंट असतो तर आपल्या पोटातला हा वंश हा वाढता असतो. त्यामुळे कुठेही गणपती बाप्पा तुम्हाला कोणत्याही गोष्टीत अडचणीत आणत नाही. त्यामुळे ही खूप चुकीचा समज आहे की आपण आपल्या घरात जर स्त्री गर्भवती असेल तर आपल्याला गणपती बसवता येणार नाही किंवा वर्षभर गणपती बाप्पा आपल्याला विसर्जन करता येणार नाही. हे असं कोणीही किंवा हे आपल्या मनाचे सगळे हे आहेत की असं कुठेही लिहिलेलं नाही की आपल्याकडं जर घरात स्त्री गर्भवती असेल तर गणपती बाप्पा विसर्जन करता येत नाही. पूर्वीच्या काळात लोक तेवढे व्यवस्थितपणे देवांची पूजा अर्चा करायचे. आत्ताच्या ह्याच्यात आता धावत्या युगात लोकांना किंवा स्त्रियांना जॉब करणाऱ्या असतात किंवा काही कामानिमित्त किंवा मुलांच्या ह्याच्यात आपल्याला तेवढा टाईम मिळत नाही. त्यामुळे आपापल्या जसं शक्य होईल तसं आपण आपल्या मनोभावी सेवा करायची असते. आणि 10 दिवस ही गणपती बाप्पांची यथासांग पूजा आरती, नैवेद्य, गोड पदार्थ ठेवून नैवेद्य वगैरे दाखवणे व आपल्या मुलांकडून काही सेवा करून घेणे हे ह्या 10 दिवसात शक्य असेल तर करून घेणे खूप महत्त्वाच्या सेवा आहेत 10 दिवसात. याबद्दल आपण पुढे माहिती मी देईलच. पण महत्त्वाची गोष्ट होती की भरपूर लोकांच्या मनात प्रश्न असतात की जर आपल्या घरात स्त्री गर्भवती असेल तर घरातला गणपती विसर्जन करता येतो का? तर हो, नक्कीच तुम्ही गणपती विसर्जन करू शकता. आणि तुम्ही यथासांग गणपती बाप्पांची पूजा व त्यांच्याकडे प्रार्थना करू शकता की आमच्या घरात सुख, शांती, समाधान नेहमी टिकून राहू दे व तुझा कृपा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे. गणपती बाप्पा मोरया.